कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक माननीय सुफी सय्यद शमशुद्दीन साहेब, संस्थापक सचिव महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य, त्यांना मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांनी एकदा फ्रेश मूड मध्ये माझ्याकडे बघावर, कारण चूक माझी नाहीये. मी मगाशीच म्हणलो होतो चूक माझी नाहीये, उशीर तुम्ही केला त्यामुळं कार्यक्रमाला उशीर होतो. आणि जोपर्यंत मी ठरवलं होतं आता हॉल भरलाय, हॉल भरला तर चालू करणार आहे म्हणलो. सगळे फ्रेश आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज की नाही, आवाजच येत नाही पाठीमाग का हो? छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, जगाला समतेचा, मानवतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत महात्मा गौतम बुद्ध, जगाला ज्यांनी इमान शिकवलं असे हजरत मोहम्मद पैगंबर, अन्यायाचं मूळ कापण्यासाठी ज्यांनी नंगी तलवार उपसली राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, निष्कपट त्याग प्रति गतिमान वैभव प्रति भारत भूमीच्या रक्षणार्थ ज्यांनी आपल्या रक्ताचा गुलाल करून या धर्तीवर उधळला ते सर्व शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान, या सर्वांना मानाचं वंदन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माझे आदर्श माननीय माजी खासदार प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट सुनीलजी बळीराम गायकवाड साहेब, ज्या सख्खा सावत्र चित्रपट असे बरेच चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे विविध कलाकारांच्या सोबत ज्यांनी काम केलंय, अशा या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण मैथिली वारंग मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी बल्लारशा चंद्रपूरहून आलेल्या गायत्री रामटेके मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लावणीकार सुरेखा पुणेकर यांची मानसपुत्र स्वाती पुणेकर ताई, त्याचबरोबर आमच्या प्रदेश अध्यक्षा सुरेखाताई पाटील, त्याचबरोबर आमचे या कार्यक्रमाचे प्रदेश उपाध्यक्ष बालाप्रसादजी सोमानी, त्याचबरोबर आमचे गोवा स्वातंत्र्य चळवळ संग्रामातील रामचंद्र तांदळे पिताजी, त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज दायित्व मंचच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांची सेवा करणारे ज्यांनी अजून लग्न केलं नाही. किती 46 झाले का 47? एकदा राम राम करा सगळ्यांना उठून. 41 झालेले लग्न केलं नाही. बरीच स्थळं आली परंतु तिने ठरवलं नाही लग्न करायचं. जिल्हा परिषद शाळांना चांगला दर्जा मिळावा म्हणून त्यांची तगमग असते जीवांची. यावर्षी जवळपास नाही बी म्हणलं तरी 10 लाखाची शालेय साहित्य, वह्या देत नाहीत ते, मोठे मोठे रजिस्टर, पेन, बॅग अशा पद्धतीचं, आणि बऱ्याच जणांना गणवेश सुद्धा दिलेले. तर आपले ते पुण्याच्या एका नामांकित कंपनीमध्ये ड्युटीला आहेत. गाव त्यांचं माठेफळ, तालुका जिल्हा लातूर, म्हणजे साहेबांचाच मतदारसंघ आहे. त्या कंपनीमध्ये लाईव्ह ते काम करतात घरी बसून, आणि त्या माध्यमामधून येणाऱ्या पेमेंटवर अशा पद्धतीची त्यांची समाजसेवा असते. महत्वाचं सांगायचं म्हणजे 11 मे माझा वाढदिवस, वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा त्यांनी एका बुद्ध विहारामध्ये गरीब विद्यार्थी आम्ही गोळा केले, जे गरजू विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी,
त्यांना सुद्धा आदरणीय बापू खोशे यांनी 50,000 रुपयाचे रजिस्टर, पेन आणि दप्तर वाटले माझ्या वाढदिवसाला. माझा वाढदिवस आहे म्हणून कळाल्यानंतर त्याने मला 4 दिवस अगोदर फोन केला. म्हणले सर तुमच्या वाढदिवसानिमित्त हे करू का, परंतु ज्यांना गरज आहे त्यांच्याजवळ हे पोहोचलं पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, साधा पुरस्कार नाही हा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा पुरस्कार, मग तो कलारत्न असेल, समाजरत्न असेल, शिक्षक रत्न असेल. या पुरस्कारामध्ये खरोखरच एक गुण दडलेलं आहे आणि ते गुण असं आहे की ते तुमच्या कामाची जिम्मेदारी वाढवत आहे. तुम्ही जीवनामध्ये चालत असताना किंवा मला महात्मा फुलेंच्या नावाचा पुरस्कार भेटलाय. ज्यांना सूर्य कुणाला मी म्हणत नाही, आणि सूर्य साधी गोष्ट नाहीये. कुणी मेलं तरी तो उगवायचा राहत नाही आणि कुणी जगलं तरी तो मावळायचा राहत नाही, त्याला सूर्य म्हणतात. त्या क्रांती सूर्याची उपमा ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंना मिळाली, त्यांच्या पत्नीनं लोकांचे दगडधोंडे सहन केले. माणूस म्हणतंय जातीच्या विरोधात जायचं नसतंय, समाजाच्या विरोधात जायचं नसतंय. अक्षरशः या ठिकाणी पडलेल्या घाण प्रथेच्या, घाण परंपरेच्या विरोधामध्ये लढा देणारे होते क्रांती सूर्य. आणि अशा पद्धतीचा त्यांचा लढा होता. राजाराम मोहन रायच्या काळामध्ये सतीची चाल बंद केली, परंतु त्या टायमाला पहिलं मड थांबविणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले होते, ज्या मड्यावर सती जाणारी एक बाई जबरदस्तीनं टाकली जात होती. अशी क्रांती सोपी नाहीये. शिक्षणाची दारं ज्या ठिकाणी उघडी पडली, आमच्या माता रमाई नेहमी सादर करतात, शिक्षणाची दारच महिलांसाठी उघडी झाली ते फक्त क्रांती सूर्यामुळं. त्यामुळं भावांनो आज त्यांच्या नावाचा तुम्हाला पुरस्कार मिळतोय. आपण कुठं थांबलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, कारण हा पुरस्कार आपल्याला मिळालाय. आपल्या जीवनातलं प्रत्येक पाऊल हे समाजकार्यासाठी असलं पाहिजे. धैर्यानं पाऊल टाकत असताना परपंचाला कधी कमी पडत नसतं. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, उपसल्यानं विहिरीतला उपसा कमी होत नसतो, परंतु या समाजाचा आपण कुठंतरी देणं लागतो आणि या देण्यासाठी आपल्याला झटपटत राहायला पाहिजे, याची मनाला जाणीव व्हायला पाहिजे. रस्त्यावर पडलेला जर एखादं अडथळा असेल तर त्या अडथळ्याला बगल देऊन आम्ही मोटरसायकल घेऊन जातो. पाऊस पडत आहे, वारं वावदान चालू आहे, वाटोळ उठलेली, आणि अशा टायमाला घरून फोन आला, पोराला ताप आली बायकोचा, कारण हेड मास्टरचा फोन आल्याबरोबर मास्तर पटपटा वर्गाने पळतेत का नाही. तस हा बाप्या असल्या परिस्थितीमध्ये झाडीला किक मारून, गाडीला किक मारून वाऱ्या वावदानामध्ये निघतो गावाकडं, आणि ज्यावेळी जात असतो आपल्या घराकडं त्यावेळी रस्त्यामध्ये एखादं लाकूड पडलेलं असतं, घरी पोरग मरायला लागलेले, परंतु गाडी बाजूला लावून ते लाकूड बाजूला करणारा समाजसेवक असतो. लोकमान्य टिळकांचा मुलगा वारला होता. त्यांच्या कानामध्ये हळूच येऊन विचारपीठावर एक जणांना सांगितलं, टिळक तुमचा मुलगा खर्चलाय आणि तुम्ही इथं लोकांना व्याख्यान देताय. परंतु लोकमान्य टिळकांनी लोकांना ते कळू दिलं नाही, आपलं भाषण चालू ठेवलं. आपलं कार्य असं असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 पुत्र पैशावेला गेली. राजरत्न गेला, रमेश गेला, कमलाकर गेला, इंदू गेली, 4 लेकरं गेले. कशासाठी? फक्त पैसे नव्हते इलाजाला. आज त्याच बाबासाहेबांमुळे आपण गाडीत आहोत, महाडीत आहोत, चावडीत आहोत, वाडीत आहोत, माणसात आहोत. ही जाणीव मनाला करून देणं म्हणजे समाजसेवा. काय होतं हे गाणं आहे बघा, काय होतं दादा पहिलं आपल्यापाशी. आज सगळं आलं कुणामुळं? त्या बाबासाहेबांमुळे. स्वाभिमानानं आज या व्यासपीठावर, या विचारपीठावर उभा टाकून मी बोलतोय. हा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी दिलेला आहे, एक संविधानिक अधिकार आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ह्या थोर महापुरुषांनी त्याग केलाय म्हणून आज सुखाची भाकर आपण खातोय. भगतसिंगाला घरदार नव्हतं का? फासावर गेलं.
अशफाकुल्ला खान शेवटला चिठ्ठी लिहितोय आपल्या, त्या ठिकाणी विचारलं तुम्हारी आखिरी तमन्ना क्या है, बोले मैं मेरी माँ को एक खत लिखना चाहता हूं. त्या पत्रामध्ये अशफाकुल्ला खान आज बोलताना जातीयवाद खूप वाढला हो, हे कमी व्हायला पाहिजे. माणसाच्या मनाची तळमळ आणि त्याच्या जीवाची तगमग देश सेवेसाठी किती आहे हे पाहिलं पाहिजे. भावांनो, मला काही काम धाम नव्हतं का? ज्यावेळी मी बघितलं की त्या वाडी रस्त्याला बरेच लोक पडले, जायबंदी झाले, एक टोपलंवर गवऱ्या भरलेल्या, वरी एवढ्या मोठ्या काटक्या असं गटुडं बांधलेलं, माऊली घेऊन मोटरसायकलवर नवऱ्याच्या बसते, नवऱ्याच्या दोन्ही बाजूला 2 कॅन टाकलेले असतात, दुधाचे असे टांगलेले असतात, आणि त्या वाडी वाघोली मधून मोठं शिवार आहे साहेब. वाडी वाघोलीचं शिवार मोठं आहे. मग तरी तळमळीनं सांगितलं हरिभक्त पारायण ताईनी, सरिता ताईनी, परंतु ती तळमळ आम्ही करून दाखवली. त्या टायमाला मी 7 किलोमीटर दंडवत घातलंय. लोक अजब म्हणून हे बघायला आले की एक मुसलमानाचा सुफी संत पदवी मिळालेला माणूस अख्ख्या रोडनं दंडवत कसा घाल. या ठिकाणच्या खरोखरच या लोकांना जाणीव झाली पाहिजे की बाबा त्या ठिकाणी बरीच लोक पडलेली माझ्याकडे तक्रारी आल्या, असं आम्ही पडलो, बऱ्याच ठिकाणी जायबंदी झाले, 2 गेलेही त्यामध्ये. अशफाकुल्ला खान ने आपल्या आईला पत्र लिहिलं की माँ मैं नमाज नहीं पढ़ सका, माँ मैं रोजा नहीं रख सका, उस पाक परवरदिगार की इबादत नहीं कर सका, क्योंकि मैं उस माँ की खिदमत में लगा हुआ था जब मरने के बाद मैं जिसके पेट में दफनाया जाऊंगा. माँ जब बीमार होती है तो औलाद उनके कदम दबाती है, चरण दबाती है, उनकी खिदमत करती है, सेवा करती है. मैं वो भी सेवा नहीं कर सका क्योंकि मैं इस वतन को आजाद करने के लिए लड़ रहा था. लेकिन माँ, इस दुनिया से आज मैं रुखसत हो रहा हूँ, फांसी के फंदे पर मुझे लटकाया जाएगा. मेरे लिए दुआ करना कि मैं इस वतन को, ये वतन, उस रब की बारगाह में दुआ करना कि मेरा वतन आजाद हो जाए, मेरा हिंदुस्तान आजाद हो जाए, मेरा भारत आजाद हो जाए. या पद्धतीची स्वप्न त्यांची होती. त्यावेळेस हा सुखाचा घास आपण घरामध्ये बसून खातो आणि मोठ्या तोऱ्यानं आपण साहेबिकी करतो, इथं मोठेपणा दाखवतो, पाटीलकी गाजवतो. हे सगळी देण त्या शहीदांची आहे, जे शहीद या देशामधून निवर्ते गेलेत या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी. म्हणून आपण सर्वजण भारत माता की, आवाज का हो कमी, सगळे भावनिक झालो काय? भारत माता की. आदरणीय साहेबांचा 19 तारखेला आपला वाढदिवस होता, परंतु प्रत्येक वर्षी ते पुण्याला वाढदिवस साजरा करतात. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी साहेबांना म्हणलो, साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त माझा एक महात्मा फुले पुरस्कार आहे, त्यानिमित्त काय करू? साहेबांनी मला सांगितलं असं काहीतरी करा जेणेकरून आपल्या भारतामधल्या कुठेतरी परंपरा जागृत होती. डोक्यामध्ये कल्पना आली की आपण सगळे पारंपरिक कलावंत मागवायचे. तर तुम्ही सकाळी जर लवकर आलो असतो, बरेच कलावंत राहिलेत. आमच्या त्या मंदाकिनी ताई मुंबईहून आलेले, ताई जरा उठून उभा राहा तुम्ही. त्यांची सुद्धा कला या ठिकाणी, ते गायिका आहेत त्यांची, आणि कव्वाल गायिका आहेत, ते साध्या नाहीत. आज त्यांचे सारखे औरंगाबादचा कार्यक्रम संपून त्या इथं आलेले, त्यांची कला या ठिकाणी दाखवायची राहिली. असे बरेच कलाकार आणखी शिल्लक राहिलेले, परंतु आपण वेळेचा अभाव, आपल्याला सवय लागलेली आहे. आज तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा 9:30चं लग्न असेल तर ते 12-1ला लग्न लागायला लागले. इतर समाजाचे लग्न जर 12चं असेल तर 3ला 4ला लग्न लागायला लागले. याचं कारण काय? आम्ही निघत असताना आटापिटा असतो, आमचा तयारीच आमची लवकर होत नाही. एका चाकोरीबद्ध वातावरणामध्ये आम्ही वावरलं पाहिजे. मग सुनंदाताईंनी हेच सांगितलं की आपल्या जीवनाला कुठंतरी आपण बंधन घातलं पाहिजे, की आपल्याला किती वाजता जायचंय, आपली किती वाजली पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आशीर्वाद द्यायचे. साहेबांच्या हातानं या ठिकाणी कार्य घडो. 34 डिग्र्याचा धनी म्हणते त्यांना, LLM झाले साहेब, पुरा टाळ्याच्या गजरात साहेबांचं स्वागत करा. 24 डिग्र्या झाल्या साहेबांच्या. शेवटला LLM झाले. आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये डायरेक्ट त्यांना ऑर्डर निघू शकते, जज होऊन जावा. तर सुशिक्षित वर्ग या ठिकाणी भरपूर आहे, त्यांच्या लक्षात आलं असेल
की आज एवढ्या डिग्र्या घेत असताना लेकरं बाळ अमकं डमकं घर दार हे सगळं असताना माणूस कुठलंच काही कार्य करू शकत नाही, शिक्षण पूर्ण करू शकत नाही. पण साहेबांनी सगळं काही असून सुद्धा जवळपास खासदार असताना सुद्धा साहेब किती डिग्र्या घेतले होते? 2 का 3? 15 पेक्षा जास्त. म्हणजे एक लक्षात घ्या. आणि जवळपास 135 पुस्तकं साहेबांची असे आहेत ज्यामध्ये गेल्या वेळेस सुद्धा तुम्हाला म्हणलं कच्च्या कानाचा पुस्तक जर ज्यानं वाचलं त्यानं कुठंच संशय घेत नाही, कधी दुसऱ्याचं ऐकून चलत नाही. पुस्तक आहे साहेबांचं, फेमस आहे ते कच्च्या कानाचा. आणि बरीच पुस्तकं आहेत त्यांची जे की त्यांना विषय आठवला की लिहायला चालू करतात, ते विषय आठवला की लिहायला चालू करतात. अशी प्रत्येक 2 महिन्याला 3 महिन्याला 2 महिन्याला 3 महिन्याला त्यांचं एक पुस्तक असा मोठा खंड निघतो. साधं सुद्धा एक छोटे छोटे पुस्तकं तर त्याची तर मोजमापच नाही. त्यामुळे आपला सर्वांचा साहेबांच्या पाठीशी आशीर्वाद असावा. हे सर्वजण आता बोलायला वेळ मला भेटणार नाही, तरीही मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आमच्या स्वातीताई पुणेकर आलेले आहेत, आमच्या बल्लारशाच्या गायत्री रामटेके मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, सिफा पवार दूरून आलेले आहेत. हे जेवढे काही दूरून आलेले सर्वांचे आभार. आणि हे सगळं काही बनवत असताना शिक्षक आमदारांचं आगमन होतं. ताई बसून घ्या. शिक्षक आमदारांचं आगमन होत आहे, आपण बसून घ्यायचंय. तर माझं या ठिकाणी एकच सांगणं होतं, मैथिलीताई वारं त्यांची शूटिंग आहे उद्या, तरी पण त्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिल्या, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार या ठिकाणी मानतो. अनिल गवळी असतील, त्यानंतर आमच्या मराठवाडा अध्यक्षा उषाताई धवारे असतील, या सर्वांनी या ठिकाणी घेतलेले कष्ट सकाळपासून आमचे सर्वच टीम या ठिकाणी सहकार्य करत आहेत. आमचे सुरेखा घोडकेताई असतील, त्याबरोबर जान्हवी मॅडम असतील सोनसळे, त्याचबरोबर आमच्या सहारा शेख मॅडम असतील, आमच्या प्रदेशाध्यक्षा मॅडम, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मला खूप सहकार्य कार्यक्रमामध्ये केलं. आणि सावलीसारखं कितीही वाजले तरी घड्याळाकडे बघितलं नाही असे पत्रकार संतोष सोनवणे यांचं मला खूप चांगलं सहकार्य लाभलं. आमचे इसाक सय्यद साहेब, चंद्रकांत वायाळ साहेब आहेत, यांचं सुद्धा सहकार्य लाभलं. तर त्याचबरोबर या सर्वांनी मला सहकार्य केलं. काम जरी मी करत असलो तरी एक माझ्या पाठीशी ते उभा टाकले आणि हे कार्य पूर्ण झालं. आज चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण आलात, सर्वांना या ठिकाणी पुरस्कार मिळतोय. आपण सर्वांनी या पुरस्काराची जाणीव मनामध्ये ठेवून समाजाचं काम करा की आपण या समाजाचं कुठंतरी देणं लागतो. आणि ते कार्य करत असताना काही गोष्टी प्रकर्षानं तुमच्या जाणीवेस येतील. बडा आला शहाणा, मोठा आला शहाणा म्हणत असतात लोक, लेकिन हत्ती चले बारोबार. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं करत राहायचं. काम करत राहिल्यानंतर आज ना उद्या लोकांच्या नजरेमध्ये येणार आहे की तुम्ही कुठेतरी समाजाचं काम करताय, समाजाचं ओझं उचलताय. ज्या ज्या आपण क्षेत्रामध्ये असतो त्या क्षेत्रामध्ये राहून आपल्याला चांगलं कार्य करता येतं, ते कार्य आपण करत राहावं एवढीच या प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.